नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सकाळी सुरुवात झाली असताना दिघा प्रभाग क्रमांक 2 आणि घणसोली प्रभाग क्रमांक 8 मधील EVM मशीन काही वेळ बंद पडल्याने मतदारांना तासनतास रांगेत उभे राहावे लागले। अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ आढळून आला असून नाव आणि अनुक्रमांक योग्य असले तरी पत्ते बदलले असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले। आज घनसोळी आणि परिसरामध्ये नवीन लोक उतरतात, कारण 11 वर्षानंतर महानगरपालिकेचं मतदान होतं। त्याच्यामुळे लक्ष्मण किंवा मोनिका आणि यांनी केलेली अनेक अशा चांगल्या गोष्टी या नक्कीच अभिमानास्पद राहिलेल्या आहेत। आजचा लोकांचा अधिकार आहे आणि हा अधिकार लोक बजावण्यासाठी लाईन लागलेली तुम्ही बघत असाल। मला असं वाटतंय की वेळ 5:30 वाजेपर्यंत आहे, पण असं वाटतंय की इथे 7 वाजेपर्यंत मतदान चालू राहील, इतकी रांग। आणि यावेळेस काय 4 बटन दाबायचे, त्याच्यामुळे थोडस लोकांना 1 बटन, मग 2 बटन, 3 बटन, तर तो जो काय वेळ लागतो तो वेळ लागतोय थोडासा। पण आनंद या गोष्टीचा आहे की नवी मुंबईच्या तमाम जनतेला, सर्व मतदारांना धन्यवाद करतो की जो प्रतिसाद लोकांनी दिलाय। मागच्या वेळेस मतदान 49% झालं होतं 2015च्या वेळेस, यावेळेस 60% पार करेल। म्हणजे 10%ची जी जंप आहे ती मला वाटतं नवी मुंबईच्या लोकांची एक मोठी काय म्हणतो त्याला उपलब्धी होऊन, आणि ती उपलब्धी येणाऱ्या उद्याच्या निकालामध्ये आपल्याला बघायला मिळेल। आणि मला विश्वास आहे लोकांनी ज्या अपेक्षेनं उमेदवार ज्यांना मतदान केलं आहे त्या अपेक्षा हे सर्व निवडून आलेले उमेदवार हे नक्कीच पूर्ण करतील। ओके। दिघा येथील चिंचपाडा शाळा क्रमांक 53 प्रभाग क्रमांक 2 बूथ क्रमांक 46 मध्ये अर्धा तास EVM मशीन बंद पडले होते। तर सकाळी घणसोली प्रभाग क्रमांक 8 बूथ क्रमांक 27 मध्ये राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात EVM बंद पडल्याने मतदारांना तासभर भल्या मोठ्या रांगेत ताटकळत उभे राहावे लागले। सर्वात आधी तर मी सर्व नवी मुंबईच्या मतदारांना आवाहन करते की त्यांनी घराबाहेर पडावं आणि आपला जो संविधानाने जो आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो त्यांनी निश्चितपणे बजावायचा आहे। हे नवी मुंबई शहर नुसतं फ्लेमिंगो शहर म्हणून ओळखलं जात नाही, तर ह्या शहराला एक आधुनिक शहर म्हणून देखील ओळखलं जातं। या नवी मुंबईच्या शहरातल्या लोकांना खरं तर सांगण्याची आवश्यकता नाहीये, कारण ते ऑलरेडी जागरूक आहेत, सुजाण नागरिक आहेत। तरी सुद्धा मी सर्वांना जास्तीत जास्त मतदानाला बाहेर पडा असं मी सगळ्यांना आवाहन करेन। या केंद्रावरती आपण पाहतो की एक सुंदर असं कुंड्या ठेवलेल्या आहेत, पर्यावरण मुक्त नवी मुंबई शहर म्हणून ओळखली जाते, त्याची आठवण करून दिली। तसंच नवी मुंबईचं फ्लॅमिंगो शहर म्हणून पाहिलं जाते। आज संपूर्ण आपण छतावरती वरती सुद्धा फ्लॅमिंगो सगळे लावलेले आहेत। आपण याकडे कोणत्या नजरेने पाहता? खूप छान। जर इतका छान जर परिसर असेल आणि जागा असेल तर लोक आवडीने इथे येऊन मतदान तर नक्कीच करणार, आणि इथे छान वातावरण तर आहेच, सावली आहे आणि वातावरण सगळं छान आहे। सगळ्यांनी येऊन आपलं मतदान करावं बस। थँक्यू। ऐरोली प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपचे माजी नगरसेवक अनंत सुतार आणि शिंदे सेनेचे ॲडव्होकेट रेवेंद्र पाटील यांनी रस्त्यातून चालताना पक्षभेद विसरून गळाभेट घेतल्याचे चित्र पाहावयास मिळाले। ऐरोली सेक्टर 1A येथील मजीउद्दीन कनिष्ठ महाविद्यालय येथे पोलिसांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून दिव्यांग वृद्धेला व्हीलचेअरवरून मतदान केंद्रापर्यंत आणण्याची व्यवस्था केली। ऐरोली, घणसोली आणि दिघा परिसरात स्वतः माजी खासदार संजीव नाईक आणि त्यांच्या पत्नी कल्पना नाईक यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या। अनेक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून सेल्फी काढण्याचा आनंद घेतला। नवी मुंबई महापालिकेच्या वतीने दिव्यांगांसाठी गृहमतदान न घेतल्याने
कोपरखेरणे गावचे दिव्यांग अविनाश भरत पाटील हे 90% दिव्यांग असून त्यांना मतदानासाठी घरच्या कुटुंबियांची मदत घ्यावी लागली. घणसोली गावातील काळूबाई रत्नाकर पाटील वयोवृद्ध आजीने त्यांचा मुलगा DR पाटील यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. नव्या प्रभाग रचनेनुसार 4 EVM मधून इच्छुक उमेदवाराला कसे मतदान करावे यासाठी काही वयोवृद्ध मतदारांमध्ये संभ्रम झाल्याचे दिसून आले. घणसोली गावातून ज्येष्ठ नागरिक म्हणून भगवान शांताराम म्हात्रे यांना जो थोडक्यात अनुभव आलेला 5-6 क्षणाचा, त्या क्षणाने मला जो एक आजचा माझ्या घरच्या फॅमिलीमधून जे एक नाव मिळत नव्हतं, ते नावाच्या माझ्या भावाच्या मिसेसचं नाव सुवर्णा विलास म्हात्रे, तिच्या नावाचा ते नाव आम्ही शोधून काढलं आणि शोधून काढल्यानंतर ते माझ्याबरोबर त्या 3-4 लोक त्या सुवर्णाच्या बरोबर त्यांना सुद्धा वाटलं का मोठ्या भगवान शांताराम म्हात्रे यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न आज आम्हाला सफल झाला. कारण एक वोटाला महत्त्व आहे, ते दान आहे मतदान. तर त्या महत्त्वाने आज आम्हाला हे भाष्य सांगावं का लागतोय का मुलाखतीच्या पद्धतीने तुम्ही जर घेता म्हणून मला एवढं सांगतो. त्या खरोखर ते आनंदाने हे लोक आहेत जे मुलाखत घेत सत्यत्वाचे. मनाला अनुभव आत्ता असा आला का पूर्वी असं एकाच पद्धतीचं इलेक्शन होतं, आत्ता इलेक्शन तशा पद्धतीने राहिलेलं नाही. प्रत्येक उमेदवाराला प्रत्येकाच्या याच्यामध्ये जाऊननी त्यांना प्रत्येक गोष्टी त्यांच्यापर्यंत सांगत असताना आजचा पॅनलचा अनुभव आहे हा 4 मताच्या याच्याने त्याने ते काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ज्याला इच्छा असेल त्या पद्धतीने तो वोटिंग करणार आहे. त्याच्यामुळं नाही, पण सुज्ञान असेल त्याला जरा काही चांगलं करणं सांगणं हे जसं आम्हाला आलेले अनुभव हे आम्ही त्यांना सांगून देतो आणि त्यांना हेल्पिंग करतो. एवढंच मला सांगायचं, जास्त याच्यात आपण काय त्याच्यात बोलणार. मेरा नाम इकरार अहमद खान है, प्रभाग क्रमांक 2, अनुमान क्रमांक 837. 20 से 25 मिनट हो गया है, हम लोग लाइन में खड़ा है, 40 से 50 लोग, मशीन बंद पड़ा है. बूथ नंबर क्या है? बूथ नंबर 7 है, मंडप क्रम 7, पिंजपाड़ा अरौली. कभी से खड़े आप? कितना देर तक खड़े हो थे? गया. हाँ? 25 मिनट हो गया, कोई काम नहीं हो रहा है उसके अंदर में. वहाँ जो ऑफिसर लोग थे क्या बोल रहे हैं? ऑफिसर बोलते हैं 20 मिनट लगेगा, 5 मिनट लगेगा, ऐसा बोल के अभी रखते तक हैं. मशीन चालू हुआ नहीं? अभी तक चालू नहीं हुआ है. कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर पल्लवी पाटील, आवाज महाराष्ट्राचा, नवी मुंबई. नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी, समस्या, विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.